नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. गेल्या व्हिडिओमध्ये आपण गोलघुमटविषयी माहिती घेतलेलो आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण विजापूर शहरामधीलच दुसरी वास्तू बघण्यासाठी आलेलो आहे. त्याचं नाव आहे इब्राहिम रोजा. ही वस्तू बघा, आदिलशहाच्या काळातील ही इमारत आहे. ह्या इमारतीला आता 400-500 वर्ष झाली. तर ही 400-500 वर्षापूर्वीची जुनी इमारत आहे. तर ही बाहेरून कशी दिसते बघा. तर आता तुम्हाला आता आतून कशी दिसते ते तुम्हाला दाखवतो. चला तर आतमध्ये. रमजान रोजाच्या समोरचा परिसर बघा किती हिरवागार आहे. ज्याला खरोखर फोटोशूटची आवड आहे ना, त्यांनी एक वेळ अवश्य रमजान रोजाला भेट द्या. समोर बघा हिरवगार गवत, मस्तपैकी फोटोशूट करता येते. ज्याला खरोखर फोटोशूटची आवड असेल ना, त्यांनी एक वेळ अवश्य रमजान रोजाला भेट द्यावे. विजापूर शहरातील इब्राहिम रोजा हे आदिलशहाच्या काळातील सुंदर वास्तूपैकी एक वास्तू मानली जाते. ही वास्तू ना सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या काळात बांधलेली ही वस्तू आहे. आणि या इब्राहिम रोजाला ना दख्खनचा ताजमहाल सुद्धा म्हणतात, दख्खनचा. आणि हे बघा, आदिलशाहची लोक इथं राहत होते. तिथं समोर गेल्यावर ना इतकी भीती वाटते ना, तर समोर आदिलशाह येतोय का काय असं वाटतंय. हे बघा किती भीतीदायक वस्तू आहे. एकटे गेल्या तर खरोखर भीती वाटते. खरोखर आदिलशाह येतोय का काय असं वाटतंय. हे बघा जुन्या काळातील दरवाजे बघा. या दरवाजाला जवळजवळ 400-500 वर्ष झाली असतील. कशा आहेत दरवाजे बघा. दरवाजे बघा दरवाजे 500 वर्षापूर्वीचे दरवाजे आहेत. बघा वास्तू ही. आत जाऊया बघा आतमध्ये काय आहे. हे बघा कबर आहेत. आदिलशहाच्या काळातील त्यांच्या लोकांच्या कबरी आहेत या. हे बघा असे ब्लॉक आहेत बघा. आतमध्ये ती सैनिक राहायचे, आदिलशहाचे सैनिक राहायचे. पूर्ण गोल राऊंड आहे बघा. ब्लॉक आदिलशहाच्या सैनिकांचं राहायचं ठिकाण होतं बघा. एका पूर्ण त्या आतमध्ये घरात आदिलशहाचे सैनिक राहत होते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच सुंदर पर्यटन स्थळांची आणि नवीन ठिकाणांची व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण परत भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणासोबत.